रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पाचव्यांदा निवडून आलेले आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या कार्यपद्धतीत बदल केलाय का असं सामान्य कार्यकर्त्यापासून अधिक वर्गापर्यंत दिसू लागले। त्याचं कारण पण तसंच आहे। ह्या विधानसभा मतदारसंघात 2004 पासून सलग उदय सामंत सातत्याने निवडून जात आहेत आणि प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत किंबहुना ते आजपर्यंत गेलेले असतील आणि विकासाच्या बाबतीत म्हटलं त्यांचा हात धरणारा तसा जवळपास कोणी नाही। मग असं असताना परवाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना निवडून येण्याकरता फार परिश्रम घ्यावे लागले। विकास कामांचा जर विचार केला तर प्रत्येक गावामध्ये कोट्यवधी रुपयाची कामं केलेत। संपर्कसुद्धा सामंतांसारखा कोणाचा नसेल इतका दांडगा संपर्क आहे। दुसऱ्या बाजूला प्रत्येक कार्यकर्त्याची कदर करून प्रत्येक कार्यकर्त्याला येणाऱ्या अडचणी तिथल्या तिथे सोडवण्याची सुद्धा धमक म्हणा किंवा कामाची पद्धतसुद्धा त्यांच्याकडेच आहे। मग असं काय झालं की परवाच्या निवडणुकीमध्ये पाचव्यांदा विधानसभा निवडणूक लढवणारे आणि राज्यस्तरीय नेत्यांमध्ये विचार केला तर तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती आज उदय सामंतांचा नंबर लागतो। मग ह्या निवडणुकीत 40 ते 42 हजाराच्या मताधिक्यच ते निवडून आले। त्यामुळे ते आजही त्यांच्या मनाला ती खंत दिसते, जाणवते, प्रत्येक वाक्यातनं ते बोलून दाखवत आहेत। त्यामुळे एकंदरीत ही सारी परिस्थिती मतदारसंघाची बघितली तर खरोखरच उदय सामंत आपल्या कार्यपद्धतीत बदल करतायत का? त्याचं कारण असं आहे की आता ते कार्यकर्त्यांसमोर वागतानासुद्धा अतिशय परखडपणे आपली मतं व्यक्त करत आहेत। करबुड्याच्या भूमिपूजनाच्या विकास कामांच्या जिल्हा परिषद गटातील कामांमध्ये त्यांनी ती जी आपली खदगत होती की आपली नाराजी होती उघडपणे बोलून दाखवली। विकास कामं मी करतोय पण पदाधिकारी ज्या ताकदीने काम करायला पाहिजे त्या ताकदीने करत नाही आहेत। त्यामुळे जनमताचा आदर करून किंवा जनमताचं मतपरिवर्तन करून ती मतं परिवर्तित होऊन मतांमध्ये त्याचं रूपांतर होत नाही आहे असं त्यांच्या बोलण्यातनं दिसून आलं। आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा कालच्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी रत्नागिरी दक्षिणेतले 5 तालुके आणि उत्तरेतले 2 तालुके ह्या संघटनांना बदल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे। त्यावेळी ते बोलताना असं म्हणाले की नव्या आणि जुन्या पदाधिकाऱ्यांचा सांगड घालून जनताभिमुख जे कार्यकर्ते असतील, जनतेच्या पसंतीला उतरलेले असतील, जनमानसात त्यांची प्रतिमा चांगली असेल अशा कार्यकर्त्यांना मी पदाधिकारी नियुक्तांना संधी देणार असं त्यांनी महत्त्वाचं वाक्य उच्चारलं आहे। आणि त्याचबरोबर करबुड्याच्या भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभातसुद्धा बोलताना ते काय म्हणाले की जे संघटनेच्या बाबतीत निर्णय घेणार नाहीत त्यांच्याकडं आपल्याकडनं दुर्लक्ष केलं जाईल। म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक असेल, नगरपालिका निवडणूक असेल, पंचायत निवडणूक असेल, जिथे प्रामाणिकपणे तो कार्यकर्ता गावात काम करतो आहे त्या कार्यकर्त्याला कुठंतरी पंचायत समिती सदस्य, नगरसेवक का जिल्हा सदस्य होण्याची संधी ते देतील असं एकंदरीत दिसतंय। संघटनांचा विचार केला तर जिल्ह्याची कमांड उद्योगमंत्री उदय सामंतांकडेच आहे। आणि त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा त्यांनी काल एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। तो म्हणजे जे रत्नागिरी शहरामध्ये जे अंमली पदार्थांचं वाढतं प्रमाण आहे, तरुण पिढी काही प्रमाणात त्या आहारी जाते, तर त्याच्यामध्ये जे काही आहेत म्होरके म्हणा त्यांच्या बाबतीत कठोर निर्णय घेण्याची भूमिकासुद्धा कालच्या पत्रकारितेत त्यांनी व्यक्त केली। आणि एकंदरीतच उदय सामंतांची ही कार्यपद्धत पाहता प्रत्येक गोष्ट न्यायाळून, निरखून, पाखरून, चर्चा करून ती प्रत्येक गोष्टीचा ते आता विचार करत आहेत। त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर एकंदरीतच नामदार सामंतांची एकंदरीतच कार्यपद्धत बदलले म्हणा किंवा बदलल्यासारखे वाटते असं म्हणा, पण काहीतरी त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल झाला एवढं मात्र निश्चित। टाइम दिलं करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।